शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितलं आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजन ऐक, पहिलं काम कर, जे आपलं मन आहे ते मन स्थिर कर. पद्मासन लावलेलं आहे. जितासनो जित श्वासो जित संभो जितेंद्रियो सुरे भगवतो रूपे. बरं का, मन संधारे दिया. तू पहिलं मन जिंक. हो, आसन लाव. मला ते मनाचं खूप अवघड आहे. मनाला स्थिर कर. कारण मन, जोपर्यंत मन स्थिर होणार नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती होणार नाही. कारण सगळ्या गोष्टीला कारणच मन आहे. मनैव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः बंधाय विषयासक्तं मुक्तैर्निर्विषयं सुमृतं. मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयोः. मनाला स्थिर कर. राजन, 4 गोष्टी शुकाचार्यांनी परीक्षितीला सांगितल्या. पहिलं पद्मासन, इंद्रियावर नियंत्रण, आपल्या श्वासावर नियंत्रण, आणि याच्यानंतर मनोवृत्तीने भगवंताचं चिंतन. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यत प्रबोधनम एतधीक परंतंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाः. हो राजन, त्या भगवंताचं चिंतन कर. त्या ज्या भगवंताने या सृष्टीची रचना केली, आलं का लक्षामध्ये? त्या भगवंताचं तू चिंतन कर. हो, कारण तो एक परमात्मा. सतेव इदं आग्रे आसीत् नेह नास्ति किंचन. हो, तो परमात्मा एक आहे. तो एक असून अनेक झालेला आहे. बरं का, एकोहम बहुशाम का झाला याचं कारण साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. एकलीन कंठीची म्हणून या केले निर्माण 14 भुवने. हो, भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा तुला कल्पना आहे, आदिनारायणाच्या बेंबीतून एक कमळाचं फूल जन्माला आलं. बेंबीतून आदिनारायण, आणि त्या कमल फुलामध्ये विधाता प्रगट झाले, ज्याला तुम्ही आम्ही ब्रह्मदेव म्हणतो. विधाता. ब्रह्माला 4 मुख आहेत. 4 दिशेला, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, 4 दिशेला ब्रह्मदेव पाहतो. अथांग पाणी आहे, काही दिसत नाही. ब्रह्मदेव विचार करतो. त्या देटामध्ये आत जातो, वर येतो, परत पाहतो, काही दिसत नाही. काय करावं? आणि शेवटी ब्रह्मदेवाच्या कानावर 2 शब्द पडतात, तप. तप. हजारो वर्ष ब्रह्मदेवाने तप केलं, आणि तपाच्या अंती शेवटी भगवान प्रकट झाले. आणि भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही सृष्टी निर्माण करा. शुकाचार्य राजा परीक्षितीला ही कथा सांगत आहेत. सृष्टी. ब्रह्मदेव म्हणतात, मी सृष्टी निर्माण केली, आणि मला जर अहंकार झाला, अभिमान झाला, तर भगवान म्हणतात, ब्रह्मा तुला माझ्या सत्तेची कल्पना नाही, माझ्या सामर्थ्याची कल्पना नाही. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असणारा मी.
बर का. मेका अंशेन स्थितो जगत म्हटलेला आहे. माझं असं स्वरूप आहे बर का. ब्रह्मांडाची निर्मिती. इथे कसं थोडस ब्रह्मदेवाचा गर्व हरण पण आहे बर का. अहंकार भगवंतांनी हरण केलेला आहे. सृष्टीची रचना, ब्रह्मांडाची रचना, तीन लोकाची रचना, भगवंत सत्तेने हे संबंध रचना निर्माण झालेले आहे. आणि शेवटी त्या ब्रह्मदेवाला आदिनारायणांनी चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आणि सांगितलं हो की ब्रह्मांडाची रचना आता तुम्ही पुढे चालू ठेवा. चतुश्लोकी भागवत. ते चतुश्लोकी भागवत मी का बोलावं, पुढे घटनाक्रम तुम्ही गेलं पाहिजे, तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. ब्रह्मदेवाने आपले मानस पुत्र नारदांना चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला. पुढे नारदांनी व्यासाला केला, व्यासांनी शुकाचार्यांना केला. आज तेच वैरागी शुकाचार्य महाराज श्रीमद भागवत गंगेच्या काठावर शुकताल या ठिकाणी राजा परीक्षितीला सांगण्यासाठी व्यासपीठावर आहे. अलग लक्षणामध्ये भागवत धर्माची 10 लक्षणं सांगितली. भगवान कोण आहे, भक्त कोण आहे, त्याचंही चिंतन केलं. आणि भगवंताला काय लागतं याचंही थोडक्यात चिंतन केलं. काही न लगी एकाची भावाची कारण तुका म्हणी आणू विठोबाची. भगवंताला फक्त भाव लागतो, भाव. भावाशिवाय काही लागत नाही. आणि भावयुक्त अंतःकरणाने त्याच्याकडे कोणीही गेला, कोणीही जाऊ द्या, स्त्री जाऊ द्या, पुरुष जाऊ द्या, तरुण जाऊ द्या, वृद्ध जाऊ द्या, एवढंच काय, कोणत्याही जातीचा जाऊ द्या, कोणत्याही जमातीचा जाऊ द्या, भगवंताला सर्व सारखे. साधू संत चिंतन करतात, ओळूंच नीच काही नेनी भगवंत, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भोक्षी, दासी पुत्र कन्या विदुराच्या भोक्षी. 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 दैत्य घरी राक्षे प्रल्हादाचे, दैत्य घरी राक्षे प्रल्हादाचे. उंच नीच काही हे मे भगवंत, उंच नीच तिष्ठे भाव भक्ति देखो नीला. तिष्ठे भाव भक्ति देखो नीला. वंदनीच काही हे भगवंत. सुखदेव महाराज शौनकादी ऋषींना सांगत आहेत, हे शौनकादी ऋषी,
भगवंताला फक्त भक्त आवडतात, मग ते भक्त कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही धर्माचे असो. भगवान श्रीकृष्ण ज्या विदुरांच्या घरी गेले, त्या विदुरांची जाती कोणती? जाती विदुर, कस्य जाती विदुर, त्या विदुरांची जाती कोणती आहे? भगवंतानी विदुराची जात पाहिली नाही, परंतु भगवान विदुरांच्या घरी गेली. घरी तुम्हा सर्वांना कल्पना आहे, भगवान श्रीकृष्ण शांतीदूत बनून हस्तिनापूरला गेले. पांडवांच्या कडून शांतीदूत, युद्ध नको, चला प्रस्ताव मांडला धृतराष्ट्राच्या समोर. महाराज, तुम्ही हस्तिनापूरचे नरेश आहात, पंडू तुमचा भाऊ, पंडूची मुलं तुमचीच मुलं. एका दृष्टीनं पाहिलं तर निम्या राज्याचे उत्तराधिकारी आहेत, परंतु असो, मी शांतीदूत म्हणून आलेलो तुमच्याकडे. मी प्रस्ताव मांडतो, निम्मराजे सोडा, परंतु कमीत कमी 5 गावं तरी पांडवांना तुम्ही द्या. बस मी त्यांना समजावून सांगतो. प्रस्ताव मांड भगवंताने. एवढ्यामध्ये दुर्योधन समोर आला आणि दुर्योधन म्हणतो, केशव, 5 गावे आणि तेही पांडवन. अरे 5 गावे तर सोड, सुईच्या टोकावर माती बसेल एवढी पण मिळणार नाही. आणि जर पाहिजेच असेल तर युद्ध करावं लागत आणि नंतर हे राज्य घ्यावं लागत. भगवान म्हटले, दुर्योधनाला, तुला माहित आहे युद्ध कशाला म्हणतात? कल्पना, युद्धाची परिभाषा तुला माहित आहे? एवढ्यामध्ये शकुनीने दुर्योधनाला दाबलं. अरे काय बोलतोस? भगवान शांतीदूत बनून आलेले आहेत, थोडासा पाहुणचार करा आणि आपल्या बाजूला करून घ्या. महाराज, तो सुयोधन होता दुर्योधन, त्याने लागलीच भगवंताला, भगवान क्षमा असावी, हा प्रस्ताव वगैरे नंतर पाहू, परंतु अगोदर घरी चला. माझ्या आईने, गांधारीने स्वतःच्या हाताने तुमच्यासाठी सुंदर स्वयंपाक भोजन बनवलंय. अगोदर भोजन करा आणि नंतर पाहू वाटाघाटी. भगवान म्हटले, दुर्योधना, तुला कल्पना आहे मी पांडवांकडून शांतीदूत म्हणून आलेलो आहे. मी आणि भोजन नाही. आणि ध्यानात घे दुर्योधना, इथं येण्या अगोदर मला विदुर काकांचा आमंत्रण आहे भोजनाचं. इथं येण्या अगोदर मला त्या सभा मंडपामध्ये विदुर काका बसलेले होते. दुर्योधन हसला आणि म्हटला, भगवान, तुम्हाला विदुर काकाचं आमंत्रण, तुम्हाला कल्पना आहे? विदुरांच्याच घरी खाण्याचे वांदे आणि तुम्हाला आमंत्रण. भगवान म्हटले, मला कल्पना नाही. त्यांनी आमंत्रण दिलं, ती व्यवस्था करते. विदुर काका उठले आणि बाहेर निघून गेले. महाराज, बराचसा वेळ गेल्याच्या नंतर, चर्चा झाल्याच्या नंतर, कशाचाही विचार न करता भगवान स्वतः विदुरांच्या घराकडे निघाले. एक गोड पद आहे, एवढं पद घेऊ आणि आपल्या वाचाला आपण विसावा देणार आहोत. उद्धवजी चल विदुरा घर जावी, उद्धवजी चल विदुरा घर जावी, चल
उद्धवजी चल विदुरा घर जावी उद्धवजी चल विदुरा घर जावी बोला कडक महाराज तुम्ही बोला शबरी के पेरों सुदाम जी के चावल शबरी के पेरों सुदाम जी के चावल मीठी मीठी चल विदुरा घर जावे उद्धवजी चल विदुरा घर जावे चल विदुरा घर जावे जय हो भगवान विदुरांच्या पर्णकुटीवर येतात महाराज येतात सकाळची वेळ सूर्योदयाची वेळ इकडे विदुरांच्या धर्मपत्नी मृदुला काकी स्नानासाठी स्नान घरामध्ये आहे भगवान आले आणि द्वारावरून आवाज दिला काके जसे भगवंताचे शब्द काकीच्या कानावर पडले कोण काकी बोलतात तर भगवान बाहेरून बोलतात काके मी कृष्णा कृष्णा मला देहभान विसरून गेल्या का स्नान घरातून तशाच बाहेर पडला कृष्णा अरे कमाल हात घेतलं भगवंता काकीच्या आनंदाला पारावर भगवान बोलतात काके मला खूप भूक लागलेली जे काय ते मला भोजनासाठी हवं इकडे तिकडे बसण्यासाठी पाहतात बर का आता 18 विश्व दारिद्र्य विदुरांच्या घरी महाराज काकींना एक मोडका तोडका चौरंग पार भेटला भगवंताला बसण्यासाठी काकी टाकतात परंतु भगवंताला न बसवता आपणच स्वतः त्या पाठावर बसता काकी मला भूक लागली जे काय आहे ते द्या काकीने घरामध्ये पाहिलं घरात तर काय नाही काकी बोलतात तुझे काका घेऊन येते जरा थांब काकी तेवढा वेळ नाही एक वाजलाय भुका लागल्या पोटामध्ये उपवास आहे हो काकीने पुढे जाऊन पाहिलं तर एका कोणत्यामध्ये केळी होती केळी त्या केळी घेऊन आलेल्या आता किती दिवसाच्या केळी होती देव जाणे त्या केळीची सालपट काढली काकीने आणि भगवंताला ती सालपट काकी खाऊ घालू लागल्या आणि आतला घर स्वतः काकी खाऊ लागल्या भगवान देखील मोठ्या प्रेमाने त्या केळीची सालपट भगवान खाऊ लागले आणि इकडून पाठीमागून जे विदुर काका सभेतून निघून गेले की भगवान घरी येणार आहे विदुर काकांनी माखन मिसरी सर्व घेऊन धावत पळत काका पर्णकुटीवर येतात आणि पाहतात तर काय हे समोर दृश्य विदुर काकांनी आवाज दिला अय काका वेडी का काय करते काकी भानावर आल्या पागल झालीत का भगवंताला जमिनीवर बसवलं तू स्वतः पाटावर बसली काय देते खायला
सालपट, अगं तो भगवान आहे, राजा आहे, राजसुकुमार आहे. त्याला उद्या काही झालं तर हो बाजूला. आणि काकांनी आणलेली माखन मिश्री भगवंताच्या समोर खाण्यासाठी दिली. भगवान ती माखन मिश्री खातात, परंतु भगवान बोलतात, काका याच्यामध्ये मजा नाही. काकी जे चारत होत्या त्याच्यात जो आनंद होता तो आनंद नाही. कारण काकी मोठ्या प्रेमाने, मोठ्या श्रद्धेने ती सालपट चालत होती. भगवान त्यातला भाव पाहतात, भगवान दुसरं काही पाहत नाही. हो, सुरदासजी महाराज बोलतात, भगवंताला भाव पाहिजे. भाव का भुका हो मैं, भाव ही सब सार है, भाव से ही मुझे भजे तू, भव से बेड़ा पार है, भाव का भुका हो मैं. बरं का, काही न लगे एक भावाचे कारण. तुकाराम म्हणे आन विठोबाची, विदुरा घरच्या बक्षोरी कन्या, परमानंदी झाला मन मोहन मुरळीवाला. अलौकिक भगवंताचं चरित्र आहे हे दिव्य चरित्र. सुतजी महाराज शौनकादी ऋषींना आणि भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला गंगेच्या काठावर शुभकाल या ठिकाणी श्रीमद भागवत कथा सांगत आहे. आज तिसऱ्या दिवसाचं सकाळचं सत्र या ठिकाणी आपण विश्राम करू. आलं का लक्षामध्ये? एकदम माझ्या पाठीमागे बोला, हरई नमः, हरई नमः, हरई नमः. गोपाल कृष्ण भगवान के जय. जय जय श्री राधे श्याम द्वारिकाधीश भगवान के. 15 शतकाचं भजन होईल. कारण 2 तास झाला, 2.5 तास झाला आपण भजन घेतलं नाही. सर्वांनी भजन पाठीमागं म्हणायचं बरं का महाराज, गोरखनाथ महाराज. हो.